किरण पवार आणि आकाश जांगी. मयूर वाघमारे देवद एक्सप्रेस गोलंदाजी बारकवर राईट आर्म राऊंड विकेट ना. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बाउन्सर अटेम्प्ट केला होता. बिग बाउन्सर, नो बॉलचा इशारा बाहेरचा येतोय आणि 2 धावेनं मात्र खातं सुद्धा उघडलं जात आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये संध्याकाळचं सत्र आहे. 30-35 पर्यंत पोहोचावं लागेल. 35 धावा झाल्या तर एक चांगलं लक्ष ठरू शकतं ते पारगाव संघासमोर. किरणसाठी हा बॉल थोडासा फुलर लेंथ होता. सुमित दोंगडे त्या ठिकाणी आहे, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही किरण. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एकच धाव येते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 वर. 3 रन्स. आकाश जांगीड याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल, कारण आयकॉन म्हणून खेळतोय आणि या शेवटच्या सामन्यामध्ये त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जात असेल. सिंगल येते, लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4थी धाव मात्र नोंदवली जाते स्कोर कार्डवर. प्रणयजी बात्रे आमचे बोरावेचे गोळलेखक, अतिशय चांगली बहिरात प्रत्येक स्पर्धेमध्ये. या विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असली की त्यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला लाभते आणि ते असले की आमचं सुद्धा टेन्शन दूर होतं. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आल्याने थांबवले. कमलाकर मामा त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करत असताना निर्धाव चेंडूची सांगता. मयूर वाघमारेचं पहिलं षटक फार महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये काही झालं तरी किरण पवार सारख्या दिग्गज फलंदाजाला जर बाद करता आलं तर पारगाव संघासाठी फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि मयूरकडून ती अपेक्षा सुद्धा असेल. परंतु दुसऱ्या बाजूला किरण पवार तेवढा धोकादायक आणि रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये तर त्याचा फॉर्म मात्र अफलातून असतो आणि तोच फॉर्म यावेळेस मात्र दाखवून देत असताना केपीच्या बॅट मधून निघालाय हा पहिला षटकार. 6 धावा. 6 धावेनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती दुहेरी आकड्यामध्ये. 10 धावा धावफलकावर. 10 रन्स. उद्या उल्वेनोड मधील बरेचसे लोकल संघ तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येनं या संपूर्ण उल्वेनोड मधील प्रेक्षक वर्ग उद्याच्या दिवशी या मैदानाच्या भोवती जमा होतील आणि परवा मात्र अगदी ओपनचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. उद्या पहिली मॅच असेल ती प्रियांशी 11 उल्वे विरुद्ध जय हनुमान रांजणपाडा. ही पहिली मॅच असेल आणि बरोबर दोन्ही टीम्स आपण 9:30 वाजता हजर व्हा जर तुम्ही हा सामना पाहत असाल तर. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. मयूरचा हा बॉल इथे फटका फसलाय. आकाश तारेकरच्या हातामध्ये. बॅट्समन आउट होईल. किरण पवार लागलेला जोरदार झटका अर्चित एंटरप्राइजेस सावळे संघाला. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 1 षटकारानंतर मात्र किरण पवारला मात्र चालतं केलंय ते मयूर वाघमारेनं. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटची गरज मयूर वाघमारेकडून केली जात होती, तीच विकेट इथे मात्र मिळवलंय आणि किरण पवारला मात्र बाद केलंय. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आणि 1 बहुमूल्य विकेट. त्याचप्रमाणे उद्याचं जर लॉर्ड्स आपण पाहिला तर पहिली मॅच प्रियांशी 11 उल्वे विरुद्ध जय हनुमान रांजणपाडा. दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल शिवदास स्मृती मोरावे, एक अतिशय चांगला संघ आहे या विभागामधील आणि त्यांना भिडावं लागणार आहे सचिन एंटरप्राइजेस विंधणे या संघाविरोधात. तिसऱ्या मॅच मध्ये तेजस्वी मात्रे यांचा जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि त्यांची लढाई असेल हर्ष 11 दुर्शेत या संघाच्या विरोधामध्ये. चौथ्या मॅच मध्ये प्रथमेश कोळीचा संघ VRCC गणेशपुरी आणि त्यांची लढाई अमोल अँड नीरज 11 उल्वे उल्व्याचा संघ असणार आहे. आणि 5व्या मॅच मध्ये रणजित एंटरप्राइजेस साई विरुद्ध टेंबोडे अशी शेवटची मॅच असेल. त्यामुळं उद्या सुद्धा ही स्पर्धा जरूर आपण पाहत राहा. परंतु तत्पूर्वी वळूया आपण मॅच कडे. आकाश तारेकर आलाय. आकाशचा पहिला झालाय षटकार. दोनही आता मात्र आयकॉन खेळाडू जे आज मात्र अर्चित एंटरप्राइजेस सावळे संघाने घेतलेत. आकाश जांगीड आणि भावेश पवार. आकाशनं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर मागच्या मॅच मध्ये भावेश पवार पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळला होता मैदानामध्ये आणि आता मात्र तीच जोडी मैदानामध्ये आहे. किरण पवार बाद झाल्यानंतर मागच्या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 6 षटकार ठोकणारा भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा सर भावेश पवार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. 39 धावांची इनिंग मागच्या मॅच मध्ये केली होती आणि आता मात्र आकाश तारेकर समोर त्याचं आव्हान असणार आहे. समोरच्या दिशेमध्ये प्रहार जरूर केलाय
आणि बॉल मात्र सीमारेषा गाठतोय. चौकारानं मात्र खातं उघडलं जाते भावेश पवार कडून. या 4 धाव्यांच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 21-21 या आकड्यावर. 21 धावा धाव फलकावर. एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत विचार केला थोडासा आकाश तारेकर महागडा ठरतो. यावेळेस चांगला बॉल होता. फुलर लेंथ यावेळेस हाताळला गेला, खोदून काढलाय मिड ऑफ कडे. एक धाव जरूर त्या ठिकाणी मिळेल. सिंगल धावेनं धावसंख्या 22 वर 22 रन्स. हे षटक फार महत्वाचं आहे कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पाहावं लागेल. जर ही जोडी मैदानामध्ये राहिली तर ही धावसंख्या 40च्या पुढे सुद्धा जाऊ शकेल आणि एक हे भलं मोठं टार्गेट असू शकतं जर विचार केला. कारण भावेश पवारची गोलंदाजी फेस करायची आणि इथे मात्र रोहितच्या वरतून बॉल अगदी समालोचन कक्षामध्ये 6 धावांकरता षटकार. रोहितनं मात्र पहिली मॅच पारगाव टीमला जिंकून दिली होती. क्लास इनिंग खेळला होता आणि त्यानंतर मात्र एक वेगळाच कॉन्फिडन्स पारगाव संघामध्ये पाहायला मिळाला. आडव्या बॅटने यावेळेस मात्र खेळलाय कमलाकर मामा त्या ठिकाणी आहेत. सिंगल जरूर मिळेल. आकाश जांगीड सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकारच्या साहाय्यानं स्ट्राईक रोटेट करतोय तो प्रत्येक षटकारानंतर. हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये आकाश तारेकरने दिला 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धाव फलकावर. तिसरं षटक फारच महत्वाचं असणार आहे. इथून मात्र या ओव्हर्समध्ये 12-13 धावा आल्या. ही धावसंख्या 40च्या पुढे गेली. 42-45 तर मी म्हणेन खूप चांगलं टोटल. अर्चित एंटरप्राइजेसला सुद्धा पुढे जाण्याची चांगली संधी मिळू शकते. 29 धावा. 2 एक्सपिरियन्स बॉलर ऑफ द पारगाव टीम. सगळ्यात अनुभव, मोठा अनुभव, 50 वर्षाचा अनुभव घेऊन मैदानामध्ये आणि 50 पार केलेले कमलाकर मामा. आडवा बॅटनं स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूने बॉल काढलाय. वेगानं मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण. थ्रो येत नाहीये. इथे थोडीशी गपलत झाली आणि आता मात्र रोषाला सामोरं जावं लागेल ते राजला. आता मात्र प्रत्येक जण त्याच्याकडे पाहतोय वेगळ्याच नजरेनं. एक चुकी. कारण भावेश पवार रनिंग बिटवीन द विकेट व्हेरी स्मार्ट आहे. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये कधी कन्वर्ट करेल आणि डबलचं ट्रिपलमध्ये तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि तेच अगदी हातामध्ये बॉल असताना सुद्धा त्याने करून दाखवलं. पहिल्याच बॉलवर 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 32 वर. ही चांगली टोटल मी तर म्हणेन आतापर्यंत 3 ओव्हरच्या मॅच मध्ये अर्चित एंटरप्राइजेस सावळे संघाच्या धावफलकावर. कमलाकर मामा पुन्हा एकदा. यावेळचा बॉल इथे मात्र दिशा पाहिली जाईल. या सिडीज लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एकेरी धाबेच्या मदतीनं मात्र धावसंख्या पुढे चालले. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी पाहावं लागेल. आकाश तारेकर धावतोय. भावेश पवार दुसऱ्या धाब्यासाठी आणि 2 धावा मात्र कंप्लीट. आता मात्र थोडंसं टेन्शन जे आहे ते पारगाव संघाकडे असणार आहे. सिंगल डबल्स ट्रिपल्सनी पाहायला गेलं तर थोडंसं टेन्शन तर येतं. जेव्हा धावा काढल्या जातात ना तेव्हा प्रतिस्पर्धी टीमवर सगळ्यात जास्त दडपण येतं आणि ते दडपण आता मात्र जाणवते पारगाव संघावर. धावसंख्या 2 ने पुढे चालले आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर. 35. दोनही आयकॉन खेळाडू. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप केलाय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. भावेश पवारच्या बॅट मधून निघालाय हा व्हेरी फ्रंटेड षटकार. आणि आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं आव्हान खडतर होणार आहे. या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या 41. 41 धावा. मयूर वाघमारेनं 10 धावांचं षटक टाकलं होतं आणि आता मात्र पाहायला गेलं तर ही धावसंख्या 41. अजूनही या ओव्हर मधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मामाचा हा बॉल इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरून पुन्हा एकदा चुकी होते. धावसंख्या 1 ने पुढे चालले. 42 धावा धाव फलकावर. 42 ऑन बोर्ड. 3 चेंडू अद्यापही बाकी असणार आहेत या मॅच मध्ये. इथे पाहावं लागेल पंचांचा निर्णय. डेड बॉलचा येतोय. कदाचित तयार नव्हता तो भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर 50 ही धावसंख्या जर ओलांडली
थोडंसं मानसिक दडपण जरूर असेल पारगाव संघासमोर. समोरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केला, इथे पाहावं लागेल, व्हेरी फ्लॅटेड, अगदी जमिनीला समांतर ठोकलाय हा षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्या 48. क्लास टायमिंग आहे, सारं काही आहे या खेळाडूकडे. 48 धावा, तब्बल 9 बॉल आम्ही आतमध्ये फेकलेत या मॅच मध्ये. 9 बॉल आतमध्ये फेकलेत, त्यामुळे इथे बॉल गेला की परत येत नाही, मैदान असं आहे. त्यामुळे एक एक मॅचला जर 10 ते 15 बॉल लागत असेल तर तेजस मात्रे यांना बॉलसाठी वेगळा स्पॉन्सर शोधावा लागेल, कदाचित लोन घ्यावं लागेल. 15 बॉल या मॅच साठी. कमलाकर मामा यांची आता मात्र लाईन आणि लेंथ भरकटले. हे प्रेशर जे आहे ना, हे दडपण जाणवतोय. आता या मोठ्या एक्सपिरियन्स असताना सुद्धा या चुका होत आहेत. कारण गोलंदाज कोणीही असू द्या, 2 षटकार पडले, थोडीशी जी ओव्हर आहे ती मोठी झाली तर आपसुकच प्रेशर येतं. इथे मात्र हा बॉल बॅटची एज घेऊन मात्र सरकलाय. भावेश कदाचित दुसऱ्या धावेसाठी धावेल, तो धावतोय आणि इथे मात्र परतावं लागेल ते आकाश जहांगीरला. 1 धाव घेतले आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. ती भावेश पवारनं धावसंख्या 1 ने पुढे गेले. आणि या अर्धशतक धाव फलकावर अर्चित एंटरप्राइजेस सावळे संघाच्या 50 धावा कंप्लीट, 50 अप. वेल प्लेड. 3 ओव्हर्स मध्ये पाहता पाहता 50 धावा उभारल्या गेल्या आणि या सुपर 3 मध्ये जाण्यासाठी आमचा संघ तयार आहे असं ठणकावून सांगितलंय. बॅटिंग करावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. तगडी स्टारकास्ट पारगाव संघाकडे आहे. मामा पुन्हा एकदा. भावेश पवारने यावेळेस मात्र ऑनसाइडला खेचला. हा स्ट्रोक, पहिली धाव कंप्लीट, दुसरी सुद्धा होईल असंच काहीच चित्र. इथे मामाच्या डोक्यावरून बॉल, कव्हरला कोणी नाहीये. साध्या सुद्या शुल्लक चुका सुद्धा घडल्या या मॅच मध्ये. 3 धावा मिळाल्या, 53 धावा धाव फलकावर, 54 भलं मोठं टार्गेट. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 54 धावा 18च्या सरासरीनं कराव्या लागणार आहेत. एक शॉट आहे त्या ठिकाणी. अंपायर निशांतजी मात्रे आम्हाला कळवतात, त्यामुळे 52 धावा असतील. 53 धावा करायच्या या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस्टर परफेक्शनिस्ट, पेंटचा खेळाडू, महाराष्ट्राचा रणजीपट्टू, महाराष्ट्रासाठी ज्याने प्रतिनिधित्व केलं, योगेश पवार कडे आता पुन्हा एकदा पाहायला गेलं तर सगळेजण भरोसा करत असतील. आकाश तारेकर, रायगडचा वंडर बॉय, द बायकर मॅन या संघामधून दोंगडे, तेवढा चतुर खेळाडू, एक उत्कृष्ट फलंदाज सुमित दोंगडे. आणि पहिल्या मॅच मध्ये मात्र तुफानी इनिंग करणारा भल्लाळ देव रोहित पाटील. या 4 जणांवर मात्र या सामन्याची भिस्त असणार आहे. हे 4 फलंदाज कशी कामगिरी करणार, कारण हे खेळाडू असे आहेत ते अशक्य शक्य कधीही करू शकतात. आजच्या दिवसातील शेवटची ही 3 षटकं भरपूर निर्णायक असेल, कारण धावा करायच्या त्या म्हणजे 53 पार्वती मेडिकल स्टोर्स पारगाव टीमला, आणि एका बाजून तुम्ही पाहताय सावळे संघाला या धावा रोखायचे. त्यामुळे पहिलं षटक जे भावेश पवारचं आहे ते भरपूर महत्त्वाचं असेल. दोन्ही संघांमध्ये मात्र तुम्ही पाहताय चांगले असे ताकदवर खेळाडू, आणि दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत. या सामन्यामध्ये जर का विजयश्री खेचून आणायची असेल पारगाव संघाला, तर पहिल्या षटकामध्ये भावेश पवार खऱ्या अर्थानं संघर्ष तुम्हाला या एक सामन्यामध्ये भावेशनं 2 किंवा 3 धावा खर्च केल्या, आणि या मॅचमध्ये देखील भावेश पवारकडून भरपूर चांगल्या षटकाची जबाबदारी असेल, अपेक्षा असेल ती म्हणजे सावळे टीमच्या पाठीराख्यानं. समोर देखील तेवढाच ताकदवर खेळाडू, लेफ्ट हँड बॉलर आणि त्याच्या अगेन्स्ट लेफ्ट हँड बॅट्समन. आता एक बिग बॅटल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघातील बलाढ्य खेळाडू. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, अतिरिक्त बाउन्स, आणि त्यानंतर मात्र पहिल्या बॉलर 9 घोषित केलाय पंचारी. फ्रीट असेल योगेश पवार या खेळाडूसाठी.
सुरुवातीचे चेंडू आपण जर पाहिले भावेश्वरांना प्रत्येक सामन्यामध्ये नक्कीच नो बॉल फेकले, परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलंय. यावेळेस फ्रीडचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय, मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय, सिंगल रन आली, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का? यावेळेस थ्रो चांगला होता आणि इथे फक्त एकच धाव असेल, ती म्हणजे पार्वती मेडिकल स्टोअर्स पारगाव टीमला. एका धाब्यानं मात्र योगेश पवार या खेळाडूनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. मागच्या सामन्यामध्ये देखील योगेश पवारने लगातार 2 षटकार लगावत मात्र आपल्या डावाला सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यामध्ये 0 धावसंख्येने बाद झाला, परंतु या मॅचमध्ये निर्णायक स्टेजला मात्र चांगली कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित असेल. तर दुसऱ्या बाजूने मात्र आकाश तारेकर जो अद्यापपर्यंत शांत राहिला, त्याच्याकडून देखील मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, ती म्हणजे पार्वती मेडिकल स्टोअर्स पारगाव टीमला. हाफ ट्रॅकर बॉल इनसाइड आउट. यावेळेस मात्र थर्डमॅनच्या दिशेने बॉल चाललाय डिक्लर झोनमध्ये. भावेशकडे गती आहे, भावेशकडे चेंडूला बोलवण्याची क्षमता आहे, त्यामुळे भावेश हा नेहमी प्रत्येक सामन्यामध्ये प्रभावी ठरलाय गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये. तेवढीच सुंदर बॅटिंग देखील भावेशनं केली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये जबरदस्त त्याने बॅटिंग केली आहे. बॅटचा फ्लो अतिशय वेगानं त्याचा बॅटचा फ्लो देखील पाहायला मिळाला आणि त्याच्याच जोरावरती मात्र भावेशने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत आज प्रेक्षकांची मने देखील जिंकली आहे. तर परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय या ठिकाणी 53 धावांचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे या इनिंगमध्ये या पहिल्या षटकामध्ये योगेश पवार या खेळाडूला मात्र चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला द्यावी लागेल. यावेळेस मोठा फटका, थोडीशी गती कमी होती, धीम्या गतीचा बॉल आणि इथे मात्र तुम्ही पाहता शपलवून बॉल खेळले योगेश पवार. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार 6 धाब्यासाठी. आणखीन एक गगनचुंबी षटकार. जबरदस्त बॅटिंग तुम्ही पाहता मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते योगेश पवारकडून. जशाच तसं प्रत्युत्तर देण्यासाठी हा खेळाडू सज्ज झाला. धाब्याची गरज. फ्रीडचा चेंडू आणि त्यानंतर मात्र चांगला प्रयत्न जरूर केला आणि यष्टीरक्षक तुम्ही पाहता किरण पवारनं बॉलला थांबवलं, कोणतीही धाव नाही आहे. या येणाऱ्या काही चेंडूमध्ये एखादा जर का मोठा फटका आला तर सामन्यामध्ये नक्कीच तुम्हाला रोमांचकता पाहायला मिळेल, यात मात्र शंका नसणार. कारण भावेश पवारचं हे षटक बीमर बॉल अभ्यासबी पुन्हा एकदा जास्त उचली घेणारा हा चेंडू होता आणि इथे मात्र नो बॉल घोषित केल्या पंचांनी. एक धाव मात्र पुन्हा एकदा मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पारगाव संघाला. संघर्षमय क्रिकेट तुम्ही पाहता मैदानामध्ये. संध्याकाळचं सत्र आणि पाऊस देखील सामना बनतो मैदानामध्ये, तेवढाच चांगला सामना. आणखीन एक खराब बॉल. आज आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं वाकळणचा उमेश भोईर, त्यानंतर मात्र अनेक खेळाडूंना असे चेंडू फेकले. पुन्हा एकदा हे षटक देखील लांबलचक होत असताना भावेश पवारचं या षटकामध्ये भावेश थोडासा महागडा ठरलाय. एका बाजूने योगेश पवार, आणखीन एक चांगला स्ट्रोक योगेश पवारच्या बॅटमधून आला हा षटकार. आणि खऱ्या अर्थानं ओळख आहे योगेश पवारची, परिपक्व असा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून येणारा हा षटकार. 6 धावा मिळाल्या, त्या म्हणजे पार्वती मेडिकल स्टोअर्स पारगाव टीमला आणि या 6 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. मी पहिल्यांदा म्हटलं भावेश पवारचं षटक बरंच काही सांगून जाईल या सामन्यामध्ये आणि या षटकामध्ये आतापर्यंत पारगाव संघ खऱ्या अर्थानं प्रभावी ठरलाय, कारण 18 धावा फलकावरती आल्या. ज्या भावेशनं मागच्या 3 सामन्यामध्ये आपण जर पाहिला इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 53 धावेची गरज आणि 17.66चा आस्किंग रेट असताना मात्र या 18 धावा फलकावरती आल्या. त्यानंतर अजून एक चांगला फटका लगावलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय नियोजित क्षेत्राकडे. 1 धाव मात्र मिळेल आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आपण जर पहिली धाव फलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 19 धावा. 34 धाब्याची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आणि बिनबाद ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू असेल पारगाव संघाची. आता मात्र अग्नी परीक्षेला देखील सामोरं जावं लागेल सावळे संघाला. किरण पवार स्वतः गोलंदाजी करण्यासाठी तयार. 12 चेंडू आणि आता 34 धावेची गरज. बॉल बॉक्स भरपूर लागले असेल आज खऱ्या तेजस्वी म्हात्रे यांना, कारण प्रत्येक सामन्याला किमान 1.5 बॉक्स चेंडू वापरला जातोय, त्यामुळे खूप एक्सपेन्स देखील झाला असेल या स्पर्धेमध्ये. बॉल साठी 10Xचे बॉल आहेत आणि मैदानाच्या बाजूला तुम्ही पाहताय भरपूर असे गवत वाढले, त्यामुळे बॉल देखील मिळत नाही. अशा वेळेस मात्र प्रत्येक सामन्यामध्ये 10 ते 15 चेंडूंची मागणी होते, त्यामुळे थोडासा देखील अडचणी वाढल्यात.
आणि हे पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिल्या 19 धावा आल्या, अजूनही 12 बॉलमध्ये 34 धावेची गरज. किरण पवारच्या हातामध्ये चेंडू आहे, स्वतः संघ नायक आहे टीमचे. ओव्हर द विकेट समोर योगेश पवार, आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळेस बॉल बराच काळ हवेमध्ये आहे, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉल चालला, सीमारेषा पार. योगेश पवारच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. 6 धावा आल्या, 11 बॉल आणि आता 28 धावेची गरज. 11 चेंडू आणि 28 धावा. पहिल्याच तिन्ही सामन्यामध्ये आपण पाहिला. फुलर लेनचा बॉल, गुड कमबॅक. यावेळेस तुम्ही पाहता खोलात टाकलेला हा बॉल होता किरण पवारनं. निधाव चेंडू फेकलाय. अजूनही 10 बॉलमध्ये धावा करायच्या 28. 10 चेंडू आणि 28 धाव्याची गरज असेल ती म्हणजे पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव संघाला. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल बॉटम एज घेतली, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये किरण बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत अजून एक सिंगल मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पारगाव संघाला. या सिंगलने संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या लागली धावफलकावरती, ती म्हणजे बिनबाद 25 धावा. माप्याचे 26 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही येणारे 9 बॉल आणि 27 धावेची गरज. 9 चेंडू आणि 27 धावा, हे 3 चेंडू भरपूर निर्णायक असतील या षटकामधील किरण पवारचे. स्ट्रायकिंग एंडला मात्र येतोय आकाश तारेकर. ओव्हर द विकेट किरण तयार आणि समोर आकाश तारेकरचा हा तडाखा. स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय 6 धावेसाठी. आणखीन एक चांगला स्ट्रोक, षटकार. 8 बॉल आणि आता 21 धावेची गरज. 8 चेंडू आणि 21 धावा. शेवटच्या सामन्यामध्ये आज मात्र आकाशची बॅट तळपली. त्याच्या बॅटमधून येणारा हा षटका बरंच काय सांगून जाईल सावळे टीमला. शेवटच्या 8 बॉल आणि धावा करायच्या त्या म्हणजे 21. 8 चेंडू आणि 21 धाव्याची गरज. ओव्हर द विकेट किरण तयार. यावेळेस देखील तुम्ही पाहता 2 महानतम खेळाडू आणि दोन्ही खेळाडूंमध्ये मात्र चांगलं संघर्ष. पहिला बॉल षटकार, त्यानंतर किरणचा कमबॅक, आता शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलमध्ये कोणता अंक लिहिला जाईल हे देखील पाहावं लागेल. 7 बॉल आणि 21 धावेची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस तुम्ही पाहता सिंगल रन आली आहे. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे बिनबाद 33 या धावसंख्येवरती. त्यामुळे 6 बॉल आणि आता 20 धाब्याची गरज असेल, ती म्हणजे पारगाव संघाला. शेवटचे 6 बॉल आणि 20 धावा, खूप मोठं समीकरण आहे. मागच्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं, शेवटच्या षटकामध्ये कमलाकर मामानं 23 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आकाश तारेकरनं 19 धावा खर्च केल्या होत्या. मयूर वाघमारेनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि इथे गरज आहे 6 चेंडूमध्ये 20 धाब्याची पारगाव संघाला निर्णायक विजयासाठी. तर एका बाजूने या 20 धावा रोखायच्या, त्या म्हणजे सावळे संघाला. रोहित केदारेच्या हातामध्ये खऱ्या धावा रोहित रोखेल का, हा देखील प्रश्न पडलाय. आणि या ठिकाणी मात्र रोहितला पाचारण केलंय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी किरण पवार या संघ नायकानं. समोर असेल आकाश तारेकर. दोन्ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये आहेत योगेश पवार आणि एका बाजूने मात्र आकाश तारेकर. 6 बॉल आणि 20 धावेची गरज. पहिलाच बॉल रोहितचा, राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र आली सिंगल. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय, तो म्हणजे योगेश पवार हा फलंदाज. शेवटचे 5 चेंडू आणि आता 19 धावेची गरज. 5 बॉल 19 धावा. योगेश पवार आपल्या संघाचा कोसलता डाव सावर आली का, हे देखील पाहावं लागेल, कारण संघासाठी विजयासाठी धावा करायच्या 19. 5 चेंडूमध्ये 19 धावेची गरज. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल, त्यानंतर मात्र 5 बॉलमध्ये धावा करायच्या, त्या म्हणजे 19. स्ट्रायकिंग एंडला आला योगेश पवार. आतापर्यंत वैयक्तिक खेळ जर पाहिला, योगेश पवार यांच्या बॅटमधून देखील 3 उत्तुंग षटकार आणि 3 सिंगलच्या मदतीनं मात्र त्याने 21 धावाचं योगदान दिलं. त्यानंतर आकाश तारेकरनं देखील आपण पाहतो 9 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये एक उत्तुंग षटकार आपण पाहिला आकाशच्या बॅटमधून. या सामन्यामध्ये यावेळेस विजयासाठी करायच्या धावा 5 बॉलमध्ये 19. समोर बॅट्समन तयार होतो योगेश पवार. मोठा फटका. यावेळेस तुम्ही पाहता पुढ्यात टाकलेला बॉल आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय. 6 धावेसाठी हा षटकार. 4 बॉल आणि आता धावा करायच्या, त्या म्हणजे 13. बघा, षटकारानंतर बॉलची मागणी होते, त्यामुळे थोडासा वेळ देखील लागतोय. अजून एक नवीन बॉल मैदानामध्ये पाठवलाय. सुमित प्रत्येक षटकारानंतर बॉलची मागणी करतोय. थोडंसं टेन्शन असेल, वाढलं असेल तेजस्वी म्हात्रे यांचं. 4 बॉल आणि आता 13 धावेची गरज.
अजून एक मोठा फटका, योगेश पवार नावाचं वादळ आणि इथे मात्र अडचणींमध्ये वाढ. सावळे संघाला मात्र या ठिकाणी डोकेदुखी निर्माण केली आहे. योगेश पवार या फलंदाजानं बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. धावा करायची इथे मात्र 3 चेंडू आणि आता 7 धाब्याची गरज. 3 बॉल आणि 7 धावा जो विश्वास संघ नायकानं दाखवला रोहित वरती, त्याच्या विरुद्ध मात्र योगेश पवार हा फलंदाज. पहिल्या बॉलवरती असं वाटत होतं स्ट्राईक कदाचित आकाश स्वतःकडे ठेवेल, परंतु योगेशनं दाखवलेला स्वतःवरती विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ केलेली ही फलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगलं बॅटल, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि आता 7 धाब्याची गरज. 3 बॉल आणि आता 7 धावा. अप्रतिम मॅच तुम्ही पाहताय. सिली मिड विकेट मध्ये सचिन कुरुंगळे मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. थोडासा एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी योगेश पवार यांच्या माध्यमातून होत असताना कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 3 चेंडूमध्ये 7 धावा या पूर्ण कराव्या लागतील. टॉप 3 मध्ये कोण पोहोचणार, सावळे की पारगाव, हे देखील पाहावं लागेल. चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. सिंगल रन कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस मात्र 2 धावा देखील मिळाल्या. त्या म्हणजे पार्वती मेडिकल स्टोर्स पारगाव संघाला. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण 2 बॉलमध्ये धावा करायच्या. सिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या 5 धावा कंप्लीट कराव्या लागतील. त्या म्हणजे पारगाव संघाला तर एका बाजूने 5 धावा रोखायच्या सावळे टीमला. थोडंसं प्रेशर, दबाव, दडपण गोलंदाजावरती तुम्हाला पाहायला मिळालं. इथे मात्र हा स्वेर चेंडू, थोडंसं समीकरण सोपं झालंय. एक फटका जर मोठा आला तर या सामन्यामध्ये विजय संपादन करेल पारगाव संघ आणि या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल रोहित केदारी या गोलंदाजाला, पारगाव संघाच्या फलंदाजांना. 2 बॉल आणि आता 4 धाब्याची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. योगेश पवार या खेळाडूनं मात्र संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. 5 षटकार योगेशच्या बॅटमधून आपण पाहिले. एका बाजूनं आकाशने 1 षटकार लगावलाय, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. 2 बॉल 4 धावा. फुलटॉस चेंडू आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय पार्वती मेडिकल स्टोर्स पारगाव संघ. वेल प्लेड योगेश पवार, वेल प्लेड पारगाव टीम, हार्ड लक सावळे संघ. आजचा दिवस या ठिकाणी संपवला, परंतु आजचा दिवस गाजवला तो म्हणजे पवार, भावेश पवार, योगेश पवार, किरण पवार या पवार नावाच्या खेळाडूंनी जबरदस्त खेळ केला. आणि इथे मात्र या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो म्हणजे नो डाऊट रणजी क्रिकेटपटू, एक अतिशय चांगला दर्जेदार लीजन खेळाडू. 12 चेंडूमध्ये 41 धावा केल्या, ज्यामध्ये 6 उत्तुंग षटकार लगावले आणि योगेश पवार ठरला या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेलपेड योगेश पवार या आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. हॅलो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला योगेश पवार. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे घेऊन जायचा आहे. टॉप 3 मध्ये प्रवेश केला आजच्या दिवसामध्ये पार्वती मेडिकल स्टोर्स पारगाव संघ. आज सावळे संघाने देखील तमाम प्रेक्षकांची मने जिंकली. जबरदस्त खेळ सावळे संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. तर यावेळेस या आपण सामन्याचा पुरस्कार घेऊन जायचा योगेश पवार.